मित्रांनो, सर्वांचं स्वागत मी माझ्या यूट्यूब चॅनलवर करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 1 फेब्रुवारी 2025. प्रश्न क्रमांक 1. कोणत्या वर्षापर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा निश्चय केंद्राने केला आहे? ऑप्शन ए 2026, ऑप्शन बी 2027, ऑप्शन सी 2046, ऑप्शन डी 2047. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 2047. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वर्तमान कामगिरीचा लेखाजोखा आर्थिक मूल्यांकन असलेला कोणत्या वर्षाच्या आर्थिक पाहणी अहवाल अर्थमंत्र्यांनी सादर केला आहे? ऑप्शन ए 2023-24, ऑप्शन बी 2024-25, ऑप्शन सी 2025-26, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 2024-25. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोण देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत? ऑप्शन ए व्ही अनंत नागेश्वरन, ऑप्शन बी रघुराम राजन, ऑप्शन सी संजय मल्होत्रा, ऑप्शन डी शक्तिकांत दास. याचा आन्सर आहे ऑप्शन ए व्ही अनंत नागेश्वरन. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. आर्थिक पाहणी अहवालानुसार अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर आगामी 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये किती राहण्याचा अंदाज आहे? ऑप्शन ए 6.1 ते 6.4, ऑप्शन बी 6.2 ते 6.6, ऑप्शन सी 6.3 ते 6.8, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 6.3 ते 6.8. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे? ऑप्शन ए पाकिस्तान, ऑप्शन बी अफगाणिस्तान, ऑप्शन सी नेपाळ, ऑप्शन डी श्रीलंका. याचा आन्सर आहे ऑप्शन सी नेपाळ. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या मार्गदर्शन तत्वानुसार कोणत्या वर्षापर्यंत कुष्ठरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे? ऑप्शन ए 2026, ऑप्शन बी 2028, ऑप्शन सी 2029, ऑप्शन डी 2030. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 2030. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 नुसार एकूण लोकसंख्येच्या किती टक्के नागरिकांना राष्ट्रीय पेन्शन प्रणाली आणि अटल पेन्शन प्रणालीमध्ये समाविष्ट केले आहे? ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 5.1, ऑप्शन सी 5.2, ऑप्शन डी 5.3. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 5.3. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. आर्थिक पाहणी अहवालानुसार विद्यमान वर्षात देशाचा विकास दर किती टक्के राहिला आहे? ऑप्शन ए 6.5 ते 7, ऑप्शन बी 7.5 ते 8, ऑप्शन सी 5.5 ते 6.5, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 6.5 ते 7. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. आर्थिक पाहणी अहवालानुसार स्वतःच्या कर वसुलीत राज्याच्या यादीत कोणते राज्य प्रथम स्थानी आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी गोवा, ऑप्शन सी कर्नाटक, ऑप्शन डी तेलंगणा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी तेलंगणा. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. आर्थिक पाहणी अहवालानुसार कर्नाटक राज्याने किती टक्के कर वसुली केली आहे? ऑप्शन ए 86.2, ऑप्शन बी 88, ऑप्शन सी 85, ऑप्शन डी 84.2. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 86.2. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. आर्थिक पाहणी अहवालानुसार स्वतःच्या कर वसुलीच्या राज्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? ऑप्शन ए हरियाणा, ऑप्शन बी पंजाब, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी महाराष्ट्र. याचा आन्सर आहे ऑप्शन ए हरियाणा. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. आर्थिक पाहणी अहवालानुसार हरियाणा राज्याने राज्याच्या करवसुलीत किती टक्के कर वसुली केली आहे? ऑप्शन ए 85.5, ऑप्शन बी 84.3, ऑप्शन सी 88, ऑप्शन डी 86. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 85.5. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. स्वतःच्या सर्वाधिक कर वसुली करणाऱ्या राज्याच्या कर वसुलीच्या यादीत महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे? ऑप्शन ए पहिला, ऑप्शन बी दुसरा, ऑप्शन सी तिसरा, ऑप्शन डी चौथा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी चौथा. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. पहिले रायसीना मध्यपूर्व संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित केले होते? ऑप्शन ए अबुधाबी, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी टोकियो, ऑप्शन डी ढाका. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अबुधाबी. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाशी संबंधित असलेले तालकटोरा स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन ए नवी दिल्ली, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी चेन्नई, ऑप्शन डी बंगळुरू. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नवी दिल्ली. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. देशाच्या आर्थिक पाहणी अहवाल खालीलपैकी कोणी सादर केला? ऑप्शन ए अर्थमंत्री, ऑप्शन बी प्रधानमंत्री, ऑप्शन सी राष्ट्रपती, ऑप्शन डी उपराष्ट्रपती. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अर्थमंत्री. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. आर्थिक पाहणी अहवालानुसार
कर वसुलीत तेलंगणा राज्याने किती टक्के कर वसुली केली आहे? ऑप्शन ए 84, ऑप्शन बी 86, ऑप्शन सी 88, ऑप्शन डी 89. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 88. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. आर्थिक पाहणी अहवालानुसार स्वतःच्या कर वसुलीत राज्याच्या यादीत कोणते राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे? ऑप्शन ए कर्नाटक, ऑप्शन बी हरियाणा, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी गोवा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए कर्नाटक. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. आर्थिक पाहणी अहवालानुसार कर वसुलीत महाराष्ट्र राज्याने किती टक्के कर वसुली केली आहे? ऑप्शन ए 75, ऑप्शन बी 80.8, ऑप्शन सी 83.9, ऑप्शन डी 84.5. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 80.8. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून देण्यात येणारा C.K. नायडू जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन ए सचिन तेंडुलकर, ऑप्शन बी अनिल कुंबळे, ऑप्शन सी विराट कोहली, ऑप्शन डी जसप्रीत बुमराह. याचा आन्सर आहे ऑप्शन ए सचिन तेंडुलकर. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून वर्षातील सर्वोत्तम भारतीय खेळाडू पुरुष म्हणून कोणाला पुरस्कृत करण्यात आले आहे? ऑप्शन ए ऋषभ पंत, ऑप्शन बी जसप्रीत बुमराह, ऑप्शन सी विराट कोहली, ऑप्शन डी रवींद्र जडेजा. याचा आन्सर आहे ऑप्शन बी जसप्रीत बुमराह. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून वर्षातील सर्वोत्तम भारतीय खेळाडू महिला म्हणून कोणाला पुरस्कृत करण्यात आले आहे? ऑप्शन ए स्मृती मानधना, ऑप्शन बी हरमनप्रीत कौर, ऑप्शन सी रीमा मल्होत्रा, ऑप्शन डी अरुंधती किरकिरे. याचा आन्सर आहे ऑप्शन ए स्मृती मानधना. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाद्वारे C.K. नायडू यांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार दिला जातो ते खालीलपैकी कोण होते? ऑप्शन ए भारताचे पहिले कर्णधार, ऑप्शन बी भारताचे पहिले क्रीडा मंत्री, ऑप्शन सी भारताचे पहिले राष्ट्रपती, ऑप्शन डी भारताचे पहिले उपराष्ट्रपती. याचा आन्सर आहे ऑप्शन ए भारताचे पहिले कर्णधार. नंतरचा प्रश्न क्रमांक 24. C.K. नायडू जीवन गौरव पुरस्कार भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाद्वारे कोणत्या वर्षापासून देण्यात येत आहे? ऑप्शन ए 1992, ऑप्शन बी 1994, ऑप्शन सी 1996, ऑप्शन डी 1998. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 1994. नंतरचा प्रश्न क्रमांक 25. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होत आहे? ऑप्शन ए ताल कटोरा स्टेडियम, ऑप्शन बी वानखेडे स्टेडियम, ऑप्शन सी प्रियदर्शनी स्टेडियम, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए ताल कटोर स्टेडियम. नंतरचा प्रश्न क्रमांक 26. घरगुती इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन वाढून आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये किती लाख कोटी रुपयापर्यंत पोहोचले आहे? ऑप्शन ए 8.52, ऑप्शन बी 9.52, ऑप्शन सी 10.5, ऑप्शन डी 10.2. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 9.52. नंतरचा प्रश्न क्रमांक 27. जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील घरामध्ये नळाच्या जोडण्याची संख्या नोव्हेंबर 2024 पर्यंत सुमारे किती कोटीपेक्षा अधिक आहे? ऑप्शन ए 15.30, ऑप्शन बी 16, ऑप्शन सी 18, ऑप्शन डी 19.30. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 15.30. नंतरचा प्रश्न क्रमांक 28. आर्थिक पाहणी अहवालानुसार देशाच्या GDP मध्ये शेती क्षेत्राचा वाटा किती आहे? ऑप्शन ए 14, ऑप्शन बी 15, ऑप्शन सी 16, ऑप्शन डी 17. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 16. नंतरचा प्रश्न क्रमांक 29. भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून देण्यात येणारा C.K. नायडू जीवन गौरव पुरस्कार सन्मानित होणारे सचिन तेंडुलकर हे कितवे मानकरी ठरले आहे? ऑप्शन ए 25वे, ऑप्शन बी 27वे, ऑप्शन सी 30वे, ऑप्शन डी 31वे. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 31वे. नंतरचा प्रश्न क्रमांक 30. आर्थिक पाहणी अहवालानुसार देशातील किती टक्के लोकसंख्येची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे? ऑप्शन ए 44, ऑप्शन बी 45, ऑप्शन सी 46, ऑप्शन डी 47. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 46. नंतरचा प्रश्न क्रमांक 31. भारत जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा मेट्रो ट्रेन सेवा देणारा देश बनला आहे? ऑप्शन ए पहिला, ऑप्शन बी दुसरा, ऑप्शन सी तिसरा, ऑप्शन डी चौथा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी तिसरा. नंतरचा प्रश्न क्रमांक 32. अंतराळात वनस्पती वाढीचा अभ्यास करण्यासाठी क्रॉप्स प्रयोग खालीलपैकी कोणत्या संस्थेने केला आहे? ऑप्शन ए इस्रो, ऑप्शन बी इसा, ऑप्शन सी रोसोकॉमॉस, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए इस्रो. नंतरचा प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणत्या राज्यात हॉर्नबिल महोत्सव साजरा केला जातो? ऑप्शन ए नागालँड, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी कर्नाटक, ऑप्शन डी गुजरात. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नागालँड. नंतरचा प्रश्न क्रमांक 34. कोणत्या राज्य सरकारने लाडली बहना निवास योजना सुरू केली आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी गोवा,
ऑप्शन सी कर्नाटक, ऑप्शन डी मध्य प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन डी मध्य प्रदेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 35. महाकुंभमधील चेंगराचेंगरी प्रकरणी तपासणीसाठी न्यायिक आयोग स्थापन करण्यात आला. या आयोगाचे मुख्य म्हणून कोणाची निवड केली आहे? ऑप्शन ए न्यायमूर्ती हर्ष कुमार, ऑप्शन बी न्यायमूर्ती जे.पी. नड्डा, ऑप्शन सी न्यायमूर्ती ढोंबडे, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए न्यायमूर्ती हर्ष कुमार. नंतरचा प्रश्न क्रमांक 36. पहिले रायसीना मध्यपूर्व संमेलनाचे प्रमुख अतिथी कोण होते? ऑप्शन ए एस जयशंकर, ऑप्शन बी नितीन गडकरी, ऑप्शन सी नरेंद्र मोदी, ऑप्शन डी अमित शहा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए एस जयशंकर. नंतरचा प्रश्न क्रमांक 37. पहिले रायसीना मध्यपूर्व संमेलन खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित केले होते? ऑप्शन ए संयुक्त अरब अमिराती, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी सौदी अरेबिया, ऑप्शन डी इराण. याचा आन्सर आहे ऑप्शन ए संयुक्त अरब अमिराती. नंतरचा प्रश्न क्रमांक 38. 2025 या वर्षात खालीलपैकी कोणाला वायुसेना पदकाने सन्मानित केले आहे? ऑप्शन ए विवेक राम चौधरी, ऑप्शन बी अक्षय सक्सेना, ऑप्शन सी अमरप्रीत सिंग, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन बी अक्षय सक्सेना. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या वाचनात काय चूक वाटल्यास मला क्षमा असावी.